नमस्कार. आज 23 फेब्रुवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम सूचना, काल 22 फेब्रुवारीचा वृत्तपत्र विश्लेषण व्हिडिओ आला नव्हता, तो आज आपण कव्हर करणार आहोत. ओके, आता नुकतेच झालेत पहा 2:52 AM झालेले आहेत तेव्हा हे रेकॉर्डिंग करतोय. ओके, पण त्यामुळे थोडासा आवाज स्लो येईल. डन. तर पहिली बातमी आहे, मुख्यमंत्र्यांची घोषणा, अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून. विमान अपघाताची CBI चौकशी करण्यात येणार आहे. ओके, पुढची बातमी आहे, दर घसरणीच्या धास्तीने कापड विरले, अमेरिकेतून कमी किमतीत कापूस आयात. पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भारत देशामधून जे वस्तू आयात केल्या जाणार आहेत त्यांच्यावरती त्यांनी 18% टॅक्स लावला, बरोबर. पण अमेरिकेकडून निर्यात जर केली गेली एखादी वस्तू तर त्याला 0% त्यांनी कस्टम ड्युटी लावण्याचा ट्रेड डीलमध्ये त्यांनी निर्धार केलेला आहे, बरोबर. या कारणानिमित्त पहा, अमेरिकेमधून आता कापूस पण येऊ शकतो, बरोबर. मग अमेरिकेतून जो कापूस येणार आहे त्यावरती किती 0% टॅक्स लागेल. व अगदीच पहा 0% टॅक्स, त्यानंतर अगदी जास्त पुरवठा जर झाला अमेरिकेतून तर काय होणार आहे, पुरवठा जास्त आणि आपल्या देशातील मागणी जर कमी असेल तर याचे किमतीवर परिणाम काय होतील पहा, तर अगदीच पहा किमती घसरतील. व सध्याला महाराष्ट्रामध्ये तेच झालेलं आहे. ओके, म्हणजे कोल्हापूरमधून बातमी आहे की करारानंतर अगदीच कदाचित जे कापड उद्योग आहे त्याला चांगल्या पद्धतीने मार्केट मिळालं असतं, पण हे आपल्याच मार्केटवरती येऊन बसलेलं आहे. अशा पद्धतीची स्थिती सध्याला आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. कापड विक्रेत्यांबद्दल थोडंसं चिंताजनक हा विषय आहे. त्याच्यानंतर पहा, शेतकऱ्यांसाठी पण हाच सिच्युएशन पुढे उदयास येऊ शकते. पण अतिशय महत्त्वाची न्यूज म्हटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी जे रेसिप्रोकल टॅरिफ त्यांनी चालू केली होती त्याला त्यांच्या सुप्रीम कोर्टाने रोख लावलेली आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की तुम्ही जे करत आहात ते योग्य नाही आहे. ओके, ही आय थिंक न्यूज परवा दिवशी आपण चर्चेला घेतली होती, तरी पण त्याबद्दल आज आर्टिकल आलेला आहे, अग्रलेखाचा आलेला आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात व ती बातमी जाता जाता पाहणारच आहोत. नेक्स्ट पहा, चकमकीत 3 दहशतवादी ठार. नेक्स्ट आहे, AI मुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल. पहा, महाविस्तार सारख्या उपक्रमांमुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात AIचा वापर करण्यात येणार आहे. व महाविस्तार सारख्या उपक्रमांमुळे पहा, कृषी क्षेत्र जे आहे त्याला AIची साथ दिली जाईल. व अगदी मराठी भाषेमधून पण तुम्ही काय चर्चा करू जाऊ शकते. पहा, आता जेमिनाय आहे, जेमिनायसोबत पण तुम्ही पहा मराठीमध्ये बोलता. अगदी तशाच पद्धतीने फक्त कृषीसाठी महाविस्तार हे उपक्रम राबवण्यात येत आहे. हे कसं उपक्रम आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड उपक्रम आहे. ओके, आय होप ही पण बातमी तुम्हाला लक्षात आली असेल. डन. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात, जगासाठी निर्णायक वळण. मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा. पण सर्वात महत्त्वाचं काय होतं तर ल्युटन्स, ओके, ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटन्स यांचा राष्ट्रपती भवनामध्ये पुतळा आहे. मग त्याला आता हटवण्यात येणार आहे व त्याच्याऐवजी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांचा पुतळा तिथे लावण्यात येणार आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. UPSCला किंवा अन्य एक्झामला प्रश्न येऊ शकतो की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण आहेत, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, तर सी राजगोपालचारी मोस्ट IMP आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, इथे पहा अन्य बातमी. राज्य सरकार कुणासाठी काम करते, प्रश्नचिन्ह. विरोधी पक्षांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार. मग यामुळेच म्हणण्यात आलेलं होतं पहा की जे विधानसभेचं अधिवेशन चालू होण्यापूर्वी जे चहापान ठेवलं जातं त्यावरती खरंच ते बंदच करून टाकावं का. कारण तुम्हाला माहिती असेल की लास्ट इयरपासून, म्हणजे अगदी ज्यावेळेस सत्तांतरण झालेलं आहे 2022 पासून, तेव्हापासून ना विरोधी पक्षनेते चहापानावर बहिष्कारच करत आलेले आहेत. मग याचा खर्च नेमका करायचा काय, जे सत्ताधारी आहेत ते जातात चहा पितात व वापस येतात, मग विरोधकांचं काय, यासाठी हे बंद करावी का प्रथा. नक्कीच आता थोडं तुम्ही विश्लेषण करू शकता. पहा, हा प्रश्न बिलकुल विचारला जाणार नाही, पण तुम्हाला माहिती असणं यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. डन. पुढची बातमी पहा, महाविस्तार AI आर्टिकल हे आपण पाहिलं आहे, म्हणजे न्यूज बातमी पहिलीच होती. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे डायरेक्टली आपण जाऊयात नदी विस्ताराबद्दल बोलूयात. आता बुडता हे जन. लास्ट मंडेला आपण कोलकातामधील सरस्वती नदीबद्दल चर्चा केली होती. सरस्वती नदी याबद्दल चर्चा केली होती. मग त्याच
प्रोजेक्टच्या अनुषंगाने किंवा महाराष्ट्रातील तसा काही सक्सेसफुल एक आंदोलन झालेलं आहे का? ओके, नदीला वाचवण्यासाठी एखादी सक्सेसफुल आंदोलन आहे का आपल्या राज्यामध्ये? तर बिलकुल यस. तर महाराष्ट्रामधील जीवित नदी ही संस्थेची स्थापना करण्यात आली. जीवित नदी, व हे कुठं बेस्ड आहे? पुणे बेस्ड आहे. व हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे तर पहा, पुण्याच्या जर तुम्ही आजूबाजूच्या जर नद्या पाहिलात तर मुळा, मुठा, पवना, राम नदी आणि देव नदी या सर्व नद्यांना पुण्याला वेढलेल्या आहेत. व इसवी सन 2000 नंतर पुण्यामध्ये स्थलांतर जास्त व्हायला लागलं पहा. ओके, मग जेवढं जास्त स्थलांतर होईल शहरामध्ये तेवढं जास्त जी नदी परिसंस्था आहे त्यावरती ताण निर्माण होतो. बरोबर आहे. मग अगदी तसंच झालं पहा. व याच दरम्यानच्या काळामध्ये पहा, महाराष्ट्रामधील किंवा पुण्यामध्ये सलीम अली पक्षी अभयारण्याची सुरुवात झाली. ओके, मग सलीम अली पक्षी अभयारण्याला सुरुवात झाली, पण एकीकडे अभयारण्याला सुरुवात झाली व दुसरीकडे पहा शहरांमध्ये 2000 नंतर स्थलांतरितांची पण संख्या वाढायला लागली. बरोबर आहे. मग जे स्थलांतरित होत होते ना, ते नदीपात्रावरती ताण पण निर्माण झालं. यामुळे जे अभयारण्य उभं झालेलं होतं त्याला धोका तिथं निर्माण झाला. मग यासाठीच पहा, जे जीवित नदी प्रकल्प आहे किंवा जी जीवित नदीची संस्था आहे यांनी अगदीच घरोघरी जाऊन प्रत्येकांसोबत त्यांनी चर्चा करून त्यांनी जनजागृती केली व सलीम अली जे अभयारण्य आहे त्याला परत एकदा पुनर्जीवन मिळवून देण्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये प्रयत्न केला. ओके, त्यानंतर आज घडीला जे पुण्यातील नद्या आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी विविध अनुषंगाने ते झटत असतात. त्यासोबतच पहा, अगदी जनजागृती देखील ते पुण्यामध्ये करत असतात. बरोबर आहे. यासोबतच मग केंद्र सरकारने पहा 2010 मध्ये NGTची स्थापना केली. व NGT काय आहे तर नुकतंच आपण पाहिलेलं आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल यांनी निकोबार प्रोजेक्टला मान्यता दिली. बरोबर आहे. ते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे. 2010 मध्ये याची स्थापना. मग या NGTनुसार पुण्यामधील ज्या नद्या आहेत, पुण्याच्या नद्या वाचवण्यासाठी पण यांनी हातभार पुन्हा लावला व लीगल लढाई जी आहे ती NGT मार्फत यांनी जिंकलेली आहेत. मग यासाठी महाराष्ट्रात कोणती लढाई काम करते किंवा महाराष्ट्रामध्ये कोणती संस्था काम करते नदींसाठी तर जीवित नदी. ओके, हे सक्सेसफुल केस स्टडी आहे, त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व ऑल इंडिया लेवलवरती जर म्हटलं तर सरस्वती नदीबद्दलची केस स्टडी आहे. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता नक्कीच समजला असेल. थोडंसं बाहेर पाऊस आहे, त्यानंतर लाईट जाण्याचे जास्त चान्सेस आहेत, त्यामुळे मी थोडंसं कन्साइज करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढचं आर्टिकल आहे ट्रम्प हरले आणि ट्रम्प जिंकले देखील. ओके, म्हणजे एकीकडे पहा, ट्रम्प यांनी जेव्हा सत्तेत आले ना, अगदी तर सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे पहा, ते एकदम इंटरेस्टिंग आहे. स्वतः मरण्यास तयार असणारा आत्मघातकी मारेकरी आणि व्यवस्थेस कोलवून स्वतः हवे ते करू पाहणारा नेता यांना कोणीही थांबवू शकत नाही. अगदी बरोबर आहे पहा. म्हणजे एखादा जो टेररिस्ट असतो तो अतिशय म्हणजे स्वतःचा प्राण तो हेच करून आलेला असतो की माझा आता जीव गेलेलाच आहे, अशा पद्धतीनेच तो करून येतं. मग अगदी तशा पद्धतीने त्यांची तुलना केली आहे. ते थोडंसं अतिशयोक्ती झालेलं आहे, पण रिॲलिटीमध्ये तसंच झालेलं आहे पहा. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी लास्ट इयरला तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस ते सत्तेत आले होते त्यांनी ठणकावून सांगत होते किंवा हे पहा, म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी बोर्ड घेऊन आले होते व भारत देशाने आमच्यावरती एवढा टॅरिफ लावला त्यामुळे आम्ही यांच्यावरती 25% टॅरिफ तर नक्कीच लावणार असं त्यांनी सांगितलं होतं. बरोबर, म्हणजे 3% जे टॅरिफ होतं ते आपलं 25%कडे गेलं. बरोबर, मग 25% प्लस झालं 25% आपल्याकडे रशियाकडून आपण तेल इम्पोर्ट करत होतो या नात्याने. पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ही सर्व काही केस स्टडी गेली किंवा केस ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेली, सुप्रीम कोर्टाने याला स्पष्ट नकार दिला की अध्यक्षांकडे हा हेच नाही आहे, पॉवरच नाही आहे, ती सर्व पॉवर जी आहे ती सिनेटकडे आहे, अध्यक्षांकडे याची पॉवर नाही आहे असं म्हणत त्यांनी त्यांचं जे टॅरिफचं जे राज्य होतं ते त्यांनी समाप्त केलेलं आहे. पण आता प्रश्न असा आहे की भारत देशाने नुकतंच 18% टॅरिफचं एक करार करून आलेला आहे. बरोबर, व काल झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार भारत देशावरती आता फक्त 10% टॅरिफ लावला जाऊ शकतो. पण तुम्ही जर डोनाल्ड ट्रम्प यांची भारतविषयीची जर भाषा पाहिलात तर ते अतिशय योग्य नाही आहे, कारण भारत हा सॉव्हरेन नेशन आहे. बरोबर, मग या नात्याने लेखक म्हणत काय आहेत की बाबा भारत आणि अमेरिकाचा जो नव्याने करार झालेला आहे ना, ते परत एकदा आपण नव्याने करार करूयात याची मागणी आता रेटून धरावी लागेल भारत देशाला. त्यावेळेस आपल्याला पहा 18%वरून हे टॅरिफ जे आहे ते 10%वरती नक्की खाली येऊ शकेल व यामध्ये आपलाच फायदा आहे पहा. कारण आपण 0% अमेरिकेला टॅक्स लावत आहोत, पण आपल्या देशाचं काय किंवा आपल्या देशामधील जे हे होणार आहे, ट्रेड होणार आहे त्याचं काय, याबद्दल आता नक्कीच हा प्रश्न पाहता सध्याला तर आपण काही करू शकत नाही. म्हणजे आज घडीला आपण फक्त एक सावध भूमिका घेऊन आहोत की पुढे काय करायचं. त्यामुळे अगदीच भारत सरकार पण आता सावध भूमिकेमध्येच आहे. त्यामुळे आपण पाहूयात जसं जसं न्यूज हे पुढे जाईल तसं तसं मी या न्यूजला पुढे घेणारच आहे. ओके, त्यानंतर पहा आता लोकसत्तामध्ये दुसरी अन्य आजच्या बातमी नाही आहे महत्त्वाची, त्यामुळे आपण इथे लोकसत्ताला थांबूयात. नेक्स्ट आहे आजचं म्हणजे कालचं द हिंदू आहे. हा
परवा दिवशी तुम्हाला माहिती असेल की AI इम्पॅक्ट समिट हे झाली, कन्क्लूड झाली व त्यामध्ये एक करार झाला पहा, न्यू दिल्ली डिक्लेरेशन. त्यामध्ये ना आता अगदीच पाऊस आहे त्यामुळे बॅकग्राऊंड नॉईज खूप येईल, त्यामुळे मला थांबावं लागेल. पण अगदीच मला महत्त्वाचं पॉईंट काय बोलायचं आहे यामध्ये, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि चायना या दोघांनी पण दिल्ली डिक्लेरेशनला साईन केलेलं आहे. ओके, साईन दोघांनी पण केलेलं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. 85 कंट्रीज आहेत त्यामध्ये. त्यानंतर 3 बॉडीज आहेत आणि न्यू दिल्ली डिक्लेरेशन भारत देशामध्ये झालं. यामुळे या परीक्षेला प्रश्न नक्की येतो UPSCला. लास्ट इयरला फ्रान्समध्ये झालं होतं तर प्रश्न आला होता, मग ह्यावेळेस UPSC गॅरंटीड इथून प्रश्न काढू शकते. त्यामुळे पहा, यामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि चायना या दोघांनी पण साईन केलेलं आहे दिल्ली डिक्लेरेशनला. त्यानंतर हे बाइंडिंग आहे का, तर बिलकुल नाही. हे नॉन बाइंडिंग आहे आणि व्हॉलंटरी आहे, म्हणजे तुमच्या मर्जीप्रमाणे आहे. आणि नॉन बाइंडिंग म्हणजे तुमच्यावरती काही लिगल फ्रेमवर्क वगैरे नाही आहे. या कारणानिमित्त हा प्रश्न बिलकुल परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्लीज हे जे पॉईंट आहेत ते मस्त आहेत व काल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे पॉईंट टाकलेले आहेत. आता अगदीच पहा, काल व्हिडिओ का आला नाही, तर ह्याच कारणामुळे थोडेसे टेक्निकल इश्यूज आहेत. पहा, मी पण रुर्बन एरियामध्ये राहतो, म्हणजे थोडंसं रुरल पण म्हणता येणार नाही व अगदी शहरी पण म्हणता येणार नाही. या कारणानिमित्त अगदी तुमच्याकडे ज्या पद्धतीने टेक्निकल इश्यू येतात अगदी तसेच माझ्याकडे पण येतात. त्यानिमित्ताने सॉरी, पण मी आज पहा अगदीच 3:12 झालेत तेव्हा ही रेकॉर्डिंग मी केलेली आहे. ओके, व अगदी आपली ही सिरीज कंटिन्यू असणार आहे. मी लवकरच काय म्हणू शकता आणखीन याचं कंप्रेहेन्सिव्ह वगैरे चर्चा करणार आहे. बाकी आज आर्टिकल पण आलेलं आहे आजच्या द हिंदूमध्ये, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याची PDF लवकरच मी 5च्या नंतर तुम्हाला पाठवेन. ओके, धन्यवाद.